नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आजच्या सेशनमध्ये आपण पर्जन्याचे प्रकार, त्यातील एक प्रमुख प्रकार तो म्हणजे अभिसरण पर्जन्य हे डिस्कस करणार आहे। आता बघा, भूगोलमध्ये आपल्याला पर्जन्याचे प्रकार आहे, ढगांचे प्रकार आहे, तर तो टॉपिक आपण डिस्कस करतोय वन बाय वन। तर त्याआधी काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे किंवा काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला बघणं कंपल्सरी आहे किंवा आधी आपण ते कव्हर करू, त्यानंतर आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करू। बघा, आपल्याला भूगोलमध्ये पर्जन्य नावाचा टॉपिक आहे। आता या पर्जन्याचे आपल्याला 3 प्रकार दिलेले आहेत। पर्जन्य म्हणजे ज्याला आपण जनरली बोली भाषेत म्हणतो की पाऊस पडतोय। मग आता पाऊस पडत असताना पाऊस किती प्रकारे पडतो याचे 3 वर्गीकरण केले जातात। त्यापैकी पहिला जो आहे त्याला आपण म्हणणार अभिसरण प्रकारचा पाऊस, किंवा यालाच अल्टरनेटिव्ह नाव आहे आरोह, म्हणजे हे काय झालं, आरोह पर्जन्य। हे पाऊस पडण्याचे प्रकार आहे, ठीक आहे। त्यानंतर या व्यतिरिक्त दुसरा जो आपला प्रकार आहे त्याला आपण म्हणणार प्रतिरोध पर्जन्य, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे मग आवर्त पर्जन्य। तर असे 3 प्रकारचे पाऊस किंवा 3 प्रकारचे पर्जन्य आपल्याला भूगोल या विषयामध्ये दिलेला आहे। तर त्यातलं प्रमुख जो पाऊस आहे किंवा पर्जन्याचा प्रकार आहे तो आहे अभिसरण प्रकारचा पर्जन्य। याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कन्व्हेक्शनल रेनफॉल। तर हा कन्व्हेक्शनल रेनफॉल कशा पद्धतीचा असतो किंवा यासाठी कुठले कुठले घटक कारणीभूत आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करू। पण त्यासाठी आपल्याला काही बेसिक टर्मिनॉलॉजी ज्या असतात त्या क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आधी आपण त्या क्लिअर करू आणि नंतर मग आपला मेन टॉपिक जो आहे तो स्टार्ट करू। बघा, आता आपल्याला 3 प्रक्रिया बघायच्या आहेत। आता जनरली काय असतात की जेव्हा कुठलाही पदार्थ असणार तर तो पदार्थ हा 3 अवस्थेमध्ये आढळून येतो। तर पदार्थांच्या अवस्था कुठल्या कुठल्या असतात? बघा, पदार्थांच्या 3 अवस्था असतात। पहिलं म्हणजे स्थायू अवस्था, त्यानंतर दुसरी आहे द्रव अवस्था आणि तिसरी आहे वायू अवस्था। बरोबर आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस अशा 3 अवस्था असतात। आता ह्या ज्या अवस्था असतात ह्या डिपेंड करतात टेम्परेचरवर, ह्या डिपेंड करतात हीटवर। म्हणजेच काय, कधी कधी जर टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं म्हणजे तापमानामध्ये वाढ होईल किंवा तापमान कमी होईल, किंवा कधी कधी आपण उष्णता देखील म्हणू शकतो। मग यालाच उष्णतेमध्ये म्हणजे हीटमध्ये जर का कमी झालं किंवा जास्त झालं तर अशा वेळेस अनेक पदार्थ काय करतात, स्वतःच्या अवस्था चेंज करतात। आता हे अगदी आपण बेसिक घेतोय, फक्त आपल्याला आपला कन्सेप्ट समजून घेण्याकरिता, ठीक आहे। एकदम आपण फार केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये जाऊन तशा पद्धतीने याचा अभ्यास नाही करत आहे। मग आता बघा, स्थायू रूपात आहे तर स्थायू रूपातला पदार्थ हा कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, द्रव रूपामध्ये कन्वर्ट होऊ शकतो। द्रव रूपातला पदार्थ हा वायू रूपामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, किंवा स्थायू रूपातला पदार्थ हा डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, वायू रूपामध्ये देखील होऊ शकतो। मग या 3ही ज्या प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये पदार्थ हा स्वतःची अवस्था चेंज करणार आहे, तर त्या कुठल्या कुठल्या प्रक्रिया त्या आपल्याला बघायच्या आहे। तर बघा, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस येते ते म्हणजे द्रव रूपाचं किंवा द्रव पदार्थाचं रूपांतर हे वायू रूपांमध्ये होणार। म्हणजे एखादा द्रव पदार्थ असतो त्याचं रूपांतर कोणत्या अवस्थेमध्ये होणार, त्याचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होणार। आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण म्हणतो बाष्पीभवन, दॅट इज इव्हॅपोरेशन। म्हणजे बघा, बाष्पीभवन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये द्रव रूपाचं म्हणजे द्रव पदार्थ जे असतात त्यांचं रूपांतर कशामध्ये होणार, तर त्यांचं रूपांतर वायूमध्ये होणार। म्हणजेच काय, लिक्विडचं कन्व्हर्जन डायरेक्टली जर का गॅसमध्ये होत असेल तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, बाष्पीभवन। मग सेम बघा, दुसरी प्रोसेस कुठली आहे, दुसरी प्रोसेस अशी आहे की ज्यामध्ये हे जे वायू आहेत या वायूचं रूपांतर हे द्रवमध्ये होते।
वायूचं रूपांतर कशामध्ये होणार? द्रवमध्ये होणार. म्हणजेच काय तर बघा, गॅसेस स्टेटचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये होणार? लिक्विड फॉर्ममध्ये होणार. आता ही जी प्रोसेस असते की ज्यामध्ये बाष्पाचं, आता आपल्या इथे वायू म्हणजेच काय आहे? बाष्प. हे पण मी सांगते तुम्हाला. आता हे जे बाष्प असते तर बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होत आहे? द्रवमध्ये होत आहे, म्हणजेच लिक्विडमध्ये होत आहे. तर याला आपण काय म्हणणार? या प्रक्रियेला आपण म्हणणार साद्रीभवन. याला काय म्हणतो आपण? साद्रीभवन. म्हणजे बघा, बाष्पीभवनला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. त्यानंतर साद्रीभवनला आपण म्हणतो कंडेन्सेशन. आणि आणखी आपल्याला एक तिसरी प्रक्रिया बघायची आहे ज्यामध्ये वायूचं रूपांतर हे कशामध्ये होणार? तर डायरेक्टली सॉलिडमध्ये होतात, म्हणजेच घनामध्ये होणार, किंवा यालाच मी म्हणणार की स्थायूमध्ये होणार. म्हणजेच गॅसेसचं डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? सॉलिडमध्ये होते. मग ही जी प्रक्रिया असते या प्रक्रियेला म्हटल्या जाते घनीभवन. म्हणजेच याला आपण काय म्हणणार? सॉलिडिफिकेशन. आता ह्या ज्या अवस्था असतात ह्या आपल्यासाठी अगदी महत्त्वाच्या आहे पर्जन्याचा प्रकार समजून घेण्यासाठी. बघा, आपण आता हे का बघितलं आहे? द्रव, वायू, स्थायू हे तिन्ही अवस्था आपण का बघतोय? कारण आपल्याला पर्जन्य कशा पद्धतीने निर्माण होतात किंवा पाऊस कसा पडतो हे समजून घ्यायचं आहे. आता बघा, पाऊस पडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे बाष्प. आता आपण बाष्प कशाला म्हणणार? तर सिंपल आपल्याला माहित आहे अगदी लहानपणापासून की पाणी काय असतात? पाणी एखाद्या विशिष्ट तापमानावर कोणत्या अवस्थेत असते? तर ते असते द्रव अवस्थेमध्ये. मग द्रव अवस्थेमध्ये असल्यानंतर जर का आपण या पाण्याचं तापमान वाढवलं, म्हणजेच आपण काय करतोय? टेम्परेचर वाढवतोय. टेम्परेचर वाढवलं तर पाण्याचं कशामध्ये रूपांतर होणार? पाण्याचं रूपांतर हे वायूमध्ये होतात. मग हे जे वायूमध्ये रूपांतर होत आहे यालाच आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो बाष्प. येत्या लक्षात? मग आता मला सांगा, बाष्प म्हणजेच हे पाणी, जे पाणी आधी कोणत्या स्वरूपामध्ये होतं? जे पाणी आधी द्रव स्वरूपामध्ये होतं ते आता कुठे गेलेलं आहे? तर ते आता वायूमध्ये गेलेलं आहे. म्हणजेच ते कुठे जाणार? हवेमध्ये जाणार. आता हे जे हवेमध्ये असणारं बाष्प आहे यालाच आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो आर्द्रता. दॅट इज ह्युमिडिटी. सिंपल बघतोय आपण, अगदी सोप्या साध्या भाषेत. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की पाणी आहे एका ठिकाणी, म्हणजे पाणी कुठल्या अवस्थेमध्ये आहे? द्रव अवस्थेमध्ये आहे. आता आपण काय केलं? टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होणार? पाण्याची वाफ होणार, असं म्हणतो की नाही आपण? पाण्याची वाफ आहे म्हणजेच काय? तर वाफेच्या स्वरूपात असलेलं हे जे पाणी आहे हे कशामध्ये जाते मग? तर हे जाते हवेमध्ये. म्हणजे मला सांगा, आता पाण्यामध्ये काय आलेलं आहे? आता हवेमध्ये काय आलेलं आहे? तर आता हवेमध्ये वाफ आलेली आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार? हवेमध्ये काय आहे? तर आता हवेमध्ये बाष्प आहे. हे जे बाष्पयुक्त हवा असते यालाच आपण काय म्हणणार? तर याला आपण म्हणणार आर्द्रता. म्हणजेच बघा, तुम्हाला एक कन्सेप्ट येणार, त्याला म्हणणार आपण हवेची आर्द्रता किती आहे किंवा हवेमध्ये आर्द्रता आहे का. याचा सिंपल अर्थ काय असणार मग? की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे. आणि बाष्प म्हणजे काय असणार? तर बाष्प म्हणजेच ज्याला आपण वाफ म्हणतो सिंपल भाषेत. म्हणजेच काय? तर बाष्प म्हणजे वायू रूपात असलेलं पाणी. तर ते पाणीच असते, परंतु ते कुठल्या अवस्थेमध्ये असते? तर ते वायू अवस्थेमध्ये असते. मग आता ही जी आर्द्रता आहे म्हणजेच काय? तर आपल्याला पाण्यामध्ये किती आपल्याला हवेमध्ये किती आर्द्रता आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आर्द्रता कशी मोजतात? तर आर्द्रता मोजण्याचे पण दोन प्रकार आहे. बघा, पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण निरपेक्ष आर्द्रता, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणणार सापेक्ष आर्द्रता. आता निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय असते? तर सिंपल आहे. आता आपण कधीही जेव्हाही आपण वायू रूपाचा अभ्यास करतो किंवा जेव्हाही आपण घन रूपाचा अभ्यास करतो तर तेव्हा आपण बघा, हे करत असताना, वायूचा अभ्यास करत असताना आपण एवढा एरिया कन्सिडर करतो. एवढा एरिया कन्सिडर करत आहे म्हणजेच काय झालं? हे झालं घन. मग आता बघा, या एवढ्या एरियामध्ये काय असणार? तर या एवढ्या एरियामध्ये हवा असणार. मग एवढ्या एरियामध्ये हवा आहे तर मी याला काय म्हणणार? मी याला म्हणणार की हे आहे हवेचं पार्सल. याला मी जनरली काय म्हणणार? की हे आहे हवेचं पार्सल. आता या एवढ्या हवेमध्ये, म्हणजे या एवढ्या हवेमध्ये किती आर्द्रता आहे? म्हणजे मी काय मोजत आहे? तर मी सिंपली वाफ मोजत आहे, किंवा आपल्या भाषेत, भूगोलच्या भाषेत मी काय मोजत आहे? तर मी बाष्प मोजत आहे. येत्या लक्षात? मग बाष्प किती आहे हे जर आपण मोजत असणार तर ही काय झाली? ही झाली निरपेक्ष आर्द्रता.
हे काय झालं, हे झालं निरपेक्ष आर्द्रता. म्हणजे सिंपल आहे की एका एअर पार्सलमध्ये किती बाष्प आहे, सिंपल हे जर आपण कॅल्क्युलेट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हटल्या जाते निरपेक्ष आर्द्रता. आता बघा या व्यतिरिक्त दुसरं काय आहे, एक परत इथेच मी घेते, हे एक एअर पार्सल आहे. आता या एअर पार्सलमध्ये मी काय मोजलं की याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये बाष्प किती आहे, म्हणजे वाफ किती आहे हे कॅल्क्युलेट करत आहे मी. पण आता हे कॅल्क्युलेट करत असताना मी रेशो काढते. मग रेशो कशाचा काढते, तर बघा सिंपल आहे की हवेमध्ये किती बाष्प आहे हे मी आधी मोजणार. म्हणजेच इथं सिंपल लिहिते बघा, हवेमध्ये उपलब्ध असलेले बाष्प आणि याचा रेशो कशाची काढते मी, तर हवेची कॅपॅसिटी किती आहे. म्हणजे हे जी हवा आहे किंवा हे जे हवेचं पार्सल आहे तर किती पर्सेंटेजमध्ये हवा काय करू शकते, बाष्प धारण करू शकते. म्हणजेच ती काय झाली त्याची कॅपॅसिटी. त्या लक्षात असा जर मी रेशो काढत असेल तर मग मात्र त्या प्रकारच्या आर्द्रतेला आपण कोणता म्हणतो, तर याला आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता. हे कुठली झाली मग, ही झाली सापेक्ष आर्द्रता. म्हणजे बघा हवेमध्ये बाष्पाचं पर्सेंटेज किती आहे हे कॅल्क्युलेट करण्याच्या दोन पद्धती आहे. एक म्हणजे निरपेक्ष आर्द्रता आणि एक म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण आर्द्रतेला, ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. मग निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच कुठली झाली, हे झाली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, जर का तुम्ही एक्झॅक्ट आकडा मोजताय की किती ह्युमिडिटी आहे, जर का तुम्ही एक्झॅक्टनेस मोजत आहे की एक एअर पार्सल आहे आणि एअर पार्सलमध्ये एक्झॅक्ट किती बाष्प आहे किंवा किती वाफ आहे हे जर तुम्ही मोजत असेल तर ती झाली निरपेक्ष आर्द्रता. आणि जर का तुम्ही रिलेशनमध्ये मोजत असणार की सपोज आता हे एवढं एअर पार्सल होतं, आता इथे जेवढी हवा आहे तर त्या हवेची मॅक्झिमम कॅपॅसिटी आधी काढली जाते. म्हणजेच काय की या एअर पार्सलची मॅक्झिमम कॅपॅसिटी टू होल्ड द मॉइश्चर, म्हणजे बाष्प धारण करून ठेवण्याची जी मॅक्झिमम क्षमता किती आहे. मग सपोज एक हायपोथेटिकली फक्त समजून घेण्यासाठी जर मी म्हटलं की हिची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 100%, म्हणजे हे किती बाष्प धारण करू शकते, तर हे बाष्प धारण करू शकते 100%. मग तिचा रेशो काढला जाते की सध्या तिने किती बाष्प धारण केलेला आहे, म्हणजेच सध्या त्या हवेने किती बाष्प त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. मग आता आपण असं कन्सिडर करू की ते असेल 70%. म्हणजे हा मी काय काढला, हा काढला रेशो की ती हवा वाफ किती पकडू शकते 100%, पण सध्या किती आहे, सध्या आहे 70. मग असा जर रेशो काढत असेल तर मग मात्र त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते रिलेटिव्ह ह्युमिडिटी. येत्या लक्षात. म्हणजेच काय, तर हवेमध्ये जेव्हा बाष्प जाणार तेव्हा बाष्प धरून ठेवण्याची पण हवेची कॅपॅसिटी असणार. आणि एकदा जर का तिची लिमिट संपली, म्हणजेच बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता जी आहे हवेची ती जर का संपली, त्यापेक्षा जास्तीत जास्त बाष्प अजूनही हवेमध्ये ॲड होत आहे असं जर का झालं तर मग या केसमध्ये काय असते, हवेनं जे बाष्प पकडून ठेवलेलं आहे ते बाष्प ती सोडून देते. येत आहे का लक्षात. म्हणजेच हवा किती मॉइश्चर होल्ड करून ठेवू शकते, जेवढी तिची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. येत्या लक्षात. एकदा जर का हवेनं बाष्प धरून ठेवण्याची कॅपॅसिटी संपली तर ती काय करणार, मग आता बघा त्या हवेमध्ये काय होते. जनरली 1 बाय 1 बघतोय आपण. त्या हवेमध्ये काय होणार, आता बघा इथे पाण्याचा एक स्रोत आहे, म्हणजे इथे पाणी आहे. आता या पाण्यामध्ये काय होणार, या पाण्याचं जर आपण तापमान वाढवलं तर जसं तापमान वाढणार याचं रूपांतर बाष्पामध्ये होणार, म्हणजेच याचं रूपांतर काय होणार, या पाण्याची वाफ होणार आणि वाफ कुठं जाणार, हवेत जाणार. आता मी इथे असं कन्सिडर करते की इथे हवा आहे. या हवेमध्ये जेव्हा हे बाष्प जाणार तेव्हा काय असणार, एका लिमिटपर्यंत बघा, एका लिमिटपर्यंत ही जी हवा आहे तर ही हवा एका लिमिटपर्यंत बाष्प धरून ठेवणार. म्हणजेच तिची जेवढी कॅपॅसिटी आहे बाष्प धरून ठेवण्याची तोपर्यंत ती बाष्प धरून ठेवणार. एकदा जर का ही कॅपॅसिटी संपली, म्हणजे आता ती बाष्प जास्त पद्धतीने धरून ठेवू शकत नाही आहे, होल्ड करून ठेवू शकत नाही आहे. मग अशा केसमध्ये काय होते बघा, अशा केसमध्ये आता मला सांगा ही हवा आहे, तर या हवेमध्ये काही छोटे छोटे अगदी सूक्ष्म असे पार्टिकल्स पण असतात. हे पार्टिकल्स कोणते, तर मला सांगा अगदी धुळीचे कण असतात बारीक बारीक, इवन काही प्रकारचे प्रदूषके असतात, इवन काही प्रकारचे बघा पोलन ग्रेन असतात.
तर असं हवेमध्ये असंख्य सूक्ष्म बारीक बारीक कण असतात, अगदी छोटे छोटे असतात, ते लहान लहान असे हे हवेमध्ये असतात. मग यावेळेस हवा काय करते, आता तिची बाष्प धारण करून ठेवण्याची कॅपॅसिटी संपली. बाष्प धारण करून ठेवण्याची कॅपॅसिटी संपली तर ते बाष्पाला सोडून देणार. मग बाष्पाला सोडून देत असताना इथं जर का हवेने बाष्प धरून ठेवण्याची कॅपॅसिटी संपल्यावर बाष्पाला सोडून दिलं तर आता बघा इथे काय होते. आता आपण हा सीन परत बघू. इकडे मला सांगा, जेव्हा पाणी इथं पृथ्वीचा हा थर आहे किंवा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, बघा हा काय आहे, हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय होतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी होतं. आता मला सांगा, पाण्याला आपण काय केलं, गरम केलं. गरम केल्यानंतर ते काय होत आहे, वाफेच्या मार्फत हवेमध्ये जात आहे. हवेमध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी वाफ आहे किंवा आपण काय म्हणणार, या ठिकाणी काय आहे, बाष्प आहे. आता आपण तापमान बघू. मला सांगा, हे झालं वातावरण, कारण वाफ कुठे जात आहे, वाफ वातावरणामध्ये जात आहे. आता जर आपण पृथ्वीच्या वातावरणाचा विचार केला तर मला सांगा, हे झाली पृथ्वी. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर इथे असलेलं तापमान आणि वातावरणाचं तापमान हे जर आपण कंपॅरिझन केलं तर काय होणार, तर आपल्याला माहित आहे वातावरणामध्ये जो पहिला स्तर आहे तिथे आपण जसं जसं वर जातो तसं तसं तापमानामध्ये घट होत असते. म्हणजे त्याला बघा लोपदर म्हणतो आपण. म्हणजेच काय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण वरच्या दिशेने जाणार तसं तसं तापमानामध्ये काय होत जाते, घट होत जाते ऑटोमॅटिक. हा रूल आपल्याला माहित आहे. मग आता मला सांगा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय होतं, पाणी होतं. मग पाण्याची नंतर काय झाली, आपण कोणत्याही कारणाने थोडंसं तापमान वाढवलं पृष्ठभागावरचं तर तिचं रूपांतर कशामध्ये झालं, तिचं रूपांतर वाफेमध्ये झालं. आता ही वाफ कुठे जात आहे, आता ही वाफ हवेसोबत वरवर जात आहे. आता ही जशी जशी वाफ हवेसोबत वरवर जाणार, मला सांगा वर गेल्यानंतर हे जे तापमान आहे हे तापमान काय होत जाणार, कमी होत जाणार. तापमान कमी होत गेल्यानंतर एका लिमिट पर्यंत काय होते, हे बाष्प पकडून ठेवते हवा. एकदा जर का ती लिमिट संपली तर हवा काय करणार, बाष्प सोडून देणार. म्हणजे तिची बाष्प धारण करण्याची क्षमता संपली. मग बाष्प सोडून दिल्यानंतर हे जे बाष्प आहे हे कुठे जाणार, तर आता बघा, जे बाष्प वायू रूपामध्ये होतं, सुरुवातीला बाष्प कोणत्या रूपामध्ये होतं, वायू रूपामध्ये होतं, याच बाष्पाचं कन्व्हर्जन नंतर द्रव रूपामध्ये होते. म्हणजेच काय, ही जी वाफ आहे ज्याला आपण बाष्प म्हटलं होतं, या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होते, पाण्यामध्ये होते. का बरं, कारण इथे काय झालेलं आहे, इथे तापमान कमी झालेलं आहे. पण आता हे पाणी होते कुठं किंवा हे अवस्था कुठे बदलवल्या जाते, तर बघा जशी जशी हवा वर आहे तर या हवेमध्ये असंख्य असे छोटे छोटे पार्टिकल्स असतात. हे फार सूक्ष्म असतात. हे काही राहू शकतात, हे धुळीचे कण राहू शकतात, हे प्रदूषके राहू शकतात, हे पोलन ग्रेन राहू शकतात. तर हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, या पार्टिकलवर बाष्प जे आहे ते कोणत्या स्वरूपात येते, पाण्याच्या स्वरूपात येते. म्हणजेच हे कसं होणार, तर बघा इथे सांगते मी, हे छोटा हा कण आहे, या कणाच्या भोवती असं काय जमा होऊन जाणार, पाणी जमा होणार. आता हे दिसायला फार मोठं काढलं मी, पण इन रियालिटीमध्ये हे काय असते, अगदी छोटं असते. म्हणून बघा, आपण आधीच मी तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगितलं. कोणते कोणते, एक म्हणजे बघा परत बघू आपण, ह्या अवस्था आपण आधी बघितल्या. सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला द्रव रूपामध्ये पाणी होतं, येत्या लक्षात. आता हे द्रव रूपामध्ये असलेलं पाणी, याचं जर आपण तापमान वाढवलं तर हे कोणत्या रूपामध्ये जाऊ शकते, हे द्रव रूपामध्ये असलेलं पाणी हे वायू रूपामध्ये जाते. म्हणजेच याची काय होत आहे, तर याचं बाष्प तयार होत आहे असं आपण म्हटलं. हे का झालं, कारण आपण तापमान वाढवलं. म्हणजेच ही कोणती प्रक्रिया झाली, तर ही झाली बाष्पीभवनाची प्रक्रिया. आणि दुसरी प्रक्रिया कोणती येणार, तर बघा दुसरी प्रक्रिया म्हणजे आता बघा, वायू रूपातलं पदार्थ, वायू रूपात म्हणजे काय, तर बाष्प होतं. आता या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये झालंय, पाण्यामध्ये झालंय. म्हणजेच वायूचं रूपांतर कशामध्ये झालं, द्रवमध्ये झालं. आता ही जी प्रक्रिया असते हिला आपण काय म्हणतो, मग साद्रीभवन. म्हणजेच हे काय झालं, कंडेन्सेशन. येत्या लक्षात. मग आता बघा, हे झाल्यानंतर आपण काय काय म्हटलं, तर आपण सिंपल म्हटलं की जेव्हाही पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी असणार तर पाण्याचं थोडंसं जरी टेम्परेचर आपण वाढवलं किंवा एक विशिष्ट तापमान आपण वाढवलं तर मग काय होणार, पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये होणार. मग हे बाष्प जाते कुठे, तर हे बाष्प हवेमध्ये जाते. हे इथं लिहिलंय मी, बाष्प कुठे जाते, हवेमध्ये जाते. आता बाष्प कुठे आहे, हवेमध्ये प्रेझेंट आहे. मग हवेमध्ये प्रेझेंट असलेलं बाष्प आपण कसं मोजणार, तर बघा सिंपल असते. बाष्प मोजण्याच्या दोन पद्धती असतात.
एक असतात निरपेक्ष आर्द्रता आणि एक असतात सापेक्ष आर्द्रता. आणि हवेमध्ये जे बाष्प असते तिलाच काय म्हणतो आपण, तिला म्हणतो आपण आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी. मग आता ह्युमिडिटी कशी मोजणार, तर एक सिंपल मेथड आहे निरपेक्ष आर्द्रता. म्हणजेच काय, तर आपण काय करतोय, हे हवेचं पार्सल घेतलं, पार्सल घेतल्यानंतर याच्यामध्ये किती बाष्प आहे हेच कॅल्क्युलेट केलं. हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळणार, निरपेक्ष आर्द्रता. आता बघा, हे आपण एक पार्सल कन्सिडर केलं म्हणून हे मोजत असताना आपण क्युबिक मीटर मध्ये मोजत असतो किंवा मीटर क्यूब मध्ये, याला घन मीटर असाही शब्द असतो. ठीक आहे. मग आता हे मोजलं, त्यानंतर आपल्याला काय करायचं असते, आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढायची असते. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, आता बघा हवेमध्ये जे बाष्प जात आहे किंवा हवेमध्ये जे बाष्प ऍड होत आहे, तर हे बाष्प होल्ड करून ठेवण्याची म्हणजे हे बाष्प धारण करून ठेवण्याची पण हवेची काय असणार आहे, एक क्षमता असणार आहे, एक लिमिट असणार आहे. एकदा का ती लिमिट संपली की नंतर काय होणार, बाष्प हवा जी आहे, हवा बाष्प सोडून देणार. मग लिमिट किती आहे हे काढण्यासाठी आपण काय करतो, सापेक्ष आर्द्रता कॅल्क्युलेट करतो. मग सापेक्ष आर्द्रता म्हणजे कशी असणार, तर इथे आपण रेशोच काढतो. म्हणजेच काय की सध्या हवेमध्ये किती बाष्प आहे आणि तिची कॅपॅसिटी किती आहे. इथे लक्षात, जसं इथे होतं की 100 तिची काय होती, कॅपॅसिटी होती, पण सध्या मॉइश्चर किती होतं, तर सध्या मॉइश्चर 70च होतं. आता एक केस अशी येणार की जेव्हा काय होऊन जाणार की एखाद्या हवेची बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता आहे 100 आणि तिच्यामध्ये बाष्पाचं प्रमाणही किती आहे, तर बाष्पाचं प्रमाणही आहे 100. म्हणजे जेवढी हवेची कॅपॅसिटी होती बाष्प धारण करून ठेवण्याची ती काय झाली, ती संपली. ती संपल्यानंतर म्हणजेच मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी संपल्यानंतर आता हवा काय करणार, आता हवा बाष्प सोडून देणार. मग आता जेव्हा हवा बाष्प सोडून देते, पण हवा कोणत्या लेवलवर जाऊन बाष्प सोडून देत आहे, तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप वरच्या लेवलवर जाऊन हवा बाष्प सोडून देत आहे. येत्या लक्षात. मग आता मला सांगा, एवढ्या वर जाऊन जर हवेची कॅपॅसिटी संपली बाष्प धारण करण्याची आणि ती आता बाष्पाला सोडून देत आहे, पण त्या ठिकाणी मात्र तापमान काय आहे, तर त्या ठिकाणचं तापमान हे कमी आहे. मग तापमान कमी असल्यामुळे लगेच बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होते, तर बाष्पाचं रूपांतर होते द्रव म्हणजेच कशामध्ये, पाण्यामध्ये होते. पण मग पाण्याला एक प्लॅटफॉर्म लागणार की नाही जमा व्हायला. मग पाणी कुठे जमा होणार, तर बघा पाणी या हवेमध्ये जिथे असे छोटे छोटे पार्टिकल असतात, या पार्टिकल्सच्या आजूबाजूला जमा होतात आणि यालाच आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो साद्रीभवन, दॅट इज कंडेन्सेशन. आणि हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ज्या भोवती पाणी काय झालेलं आहे, जमा झालेलं आहे, याला म्हणतात कंडेन्सेशन न्यूक्लिय. याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन न्यूक्लिय, ज्याच्या भोवती काय झालं, पाणी जमा झालं. आता बघा, हे अशी एकच पद्धत आहे का, नाही. तर मग जेव्हा जेवढं जास्त बाष्प हवेमध्ये जाणार आणि जितक्या वर जाणार, म्हणजे बघा परत हा झाला पृथ्वीचा पृष्ठभाग. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय होतं, तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर इथं पाणी होतं. हे पाण्याला काय केलं आपण, ह्या पाण्याला एक विशिष्ट तापमान असणार. हे तापमानामध्ये वाढ झाली की मग काय होणार, या पाण्याचं रूपांतर जे आहे हे वाफेमध्ये होणार. म्हणजे वाफेच्या स्वरूपात हे आता असं वर जात आहे आणि हे कुठं कोणासोबत जात आहे, तर हे हवेसोबत जात आहे. हवेसोबत गेल्यानंतर जोपर्यंत हवा इथपर्यंत पोहोचत नाही, बघा जोपर्यंत हवा इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत काय होणार, इथे लिहिते मी. तर इथे बघा हवेची बाष्प धारण करून ठेवण्याची कॅपॅसिटी, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी, ही संपली म्हणजे काय, तिची कॅपॅसिटी फुल झाली, तर मग काय करणार, ती बाष्प सोडणार. आता बघा इथं या लेवलवर येऊन जर हवेनं बाष्प सोडलं तर मला सांगा, हा वातावरणाचा वरचा थर झाला की नाही. मग वातावरणाचा वरचा थर झाला म्हणजेच काय, इथं तापमान काय असणार, इथे तापमान कमी असणार. इथलं जे टेम्परेचर आहे ते कसं असणार, कमी असणार. मग आता या लेवलवर येऊन जर का हवेनी बाष्प सोडून दिलं तर तिथे तापमान कमी आहे. तिथे तापमान कमी असल्यामुळे इथे काय होणार, तर इथे हे जे छोटे छोटे असे पार्टिकल्स आहेत बघा, हे जे असे छोटे छोटे पार्टिकल्स आहे, काही पण असणार, ते कुठले पण कण असणार, तर या कणाच्या भोवती काय होणार, पाणी जमा होणार. म्हणजे बघा इथे असं या कणाच्या भोवती काय होत आहे, पाणी जमा होत आहे. आता बघा ज्या कणांच्या भोवती पाणी जमा होत आहे म्हणजेच त्याला आपण म्हणणार कंडेन्सेशन न्यूक्लिय. मग आता हा जो एक मी तुम्हाला दाखवला, आता हे बोर्डवर तरी मी फार मोठं काढलंय, पण हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ज्या भोवती पाणी जमा होते, हे फार सूक्ष्म असतात, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत पण नाही. आणि हे जे पाणी त्या भोवती जमा होत आहे हे पाणी पण फार सूक्ष्म असते. कारण मला सांगा, पार्टिकलच सूक्ष्म आहे तर त्यावर जमा होणारं
पाणी पण कसं असणार, फार कमी प्रमाणात असणार, म्हणजे फार सूक्ष्म असणार. मग आता हे दोन्ही कमी आहेत, सूक्ष्म आहे आकाराने, लहान आहे, म्हणजेच काय तर त्यांचं वजन देखील कसं असणार, तर त्यांचं वजन देखील कमी असणार. येत आहे का लक्षात? मग वजन कमी असल्यामुळे, जरी द्रव रूपात आहे पण वजन कमी असल्यामुळे ते काय करतात, हवेमध्ये तरंगत राहतात. मग असा हा एकच पार्टिकल आहे का? नाही, असे असंख्य पार्टिकल आहे ज्याच्या भोवती काय आहे, थोडं थोडं पाणी आहे. मग आता बघा, हे असे सगळेच्या सगळे पार्टिकल जे छोटं छोटं पाणी आहे त्यांच्या भोवती, हे असे इथे जमा होणार, म्हणजे एकमेकांना काय होणार, अटॅच होणार. असे हे पार्टिकल्स जर एकमेकांना अटॅच झाले तर असा करत करत एक आपल्याला असं ग्लोब्युलर फॉर्म मध्ये असा पांढऱ्या प्रकारचा एक दिसून येणार. यांनाच आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणणार मग ढग. म्हणजे आता कशाची निर्मिती झाली, तर आता बघा ढगांची निर्मिती झाली. येत आहे का लक्षात? तर ढग म्हणजे काय, ढग म्हणजे काहीच नाही, ढग म्हणजे ॲग्रिगेशन ऑफ कंडेन्सेशन न्यूक्लाय, की हे जे असे छोटे छोटे पार्टिकल्स होते किंवा ड्रॉपलेट होते ज्याच्या भोवती अगदी छोटं थोडं थोडं पाणी जमा झालं होतं, हे सर्व एका ठिकाणी आले किंवा हे सर्व एकत्रित आले तर आपल्याला ते कशाच्या स्वरूपात दिसतात, अशा पांढऱ्या कलरच्या छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या स्वरूपात दिसतात. ते एकत्रित आलेले असतात आणि आपण त्यांना काय म्हणतो, आपण त्यांना ढग म्हणतो. येत आहे लक्षात? हे काय झालं, ढग. आता परत ढग हे हवेत का तरंगतात? आता बघा, जरी हे आपल्याला एकमेकांच्या जवळ जवळ दिसत आहे किंवा आता हे डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे, पण त्यांचं वजन जे असते हे काय असते, फार कमी असते. कारण पाण्यालाही इथे असलेलं हे जे पार्टिकल्स आहेत त्या भोवती जमा झालेलं जे पार्टिकल्स आहे हे छोटं आहे, त्यामुळे त्यांचं वजन कमी आहे. पण ते आपल्याला का दिसत आहेत, कारण आता असंख्य असे छोटे छोटे पार्टिकल्स हे एका ठिकाणी जमा आले म्हणून ते आपल्याला दिसणार. आता बघा, इथे तयार काय झाले, इथे निर्मिती झाली ढगांची. आता ढगांची निर्मिती झाल्यानंतर बघा, हे कुठे आहे, हे वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये आहे. वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये असणार तर तापमान कसं होणार, कमी होणार. तापमान जसं जसं कमी होणार, म्हणजे हवा जशी जशी थंडी होणार, तर हे जे पाणी आहे हे पाणी वॉटर ड्रॉपलेटच्या स्वरूपात कुठे पडणार, जमिनीवर पडणार. म्हणजे असे मग या पाण्याचे काय पडतात, थेंब जे आहे ते जमिनीवर पडतात. कारण नंतर ते भारी व्हायला लागतात, नंतर आणखीन पाणी जमा व्हायला लागतं आणि जेवढं जास्त पाणी जमा होणार मग ते वजनाने भारी होणार. वजनाने भारी झाले की मग ते कुठे येतात, खालच्या दिशेने येतात. खालच्या दिशेने येतात म्हणजेच कुठे येणार, तर हे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येणार. त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पर्जन्य. म्हणजे आपण काय म्हणणार, पाऊस पडतो. येत्या लक्षात? म्हणजे आपण आतापर्यंत एक बेसिक प्रोसेस बघितली की पाऊस कसा पडणार, तर सिंपल आहे. मी तुम्हाला सांगितलं, पाणी तापणार, जसं पाणी तापणार त्याचं रूपांतर बाष्पामध्ये होणार, बाष्प हवेमध्ये असणार, हवेसोबत बाष्प वरवर जाणार. जसं हवेची कॅपॅसिटी संपली तसं तिचं रूपांतर कशामध्ये होणार, तर साद्री भवनहून पाण्याचे छोटे छोटे पार्टिकल तयार होणार. हे संपूर्ण पार्टिकल एका ठिकाणी जमा होणार. एका ठिकाणी जमा झाले की कशाची निर्मिती होणार, ढगांची निर्मिती होणार. आता ढगांची निर्मिती झाली की बघा, वॉटर ड्रॉपलेट्स मोठे झाले, ते वजनाने भारी झाले, तर ते काय होणार, पावसाच्या स्वरूपात खाली येण्याचा प्रयत्न करणार. हे जे पडलेलं पाणी आहे यालाच आपण काय म्हणणार, पर्जन्य. मग आता बघा, आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, तर हे जे असं पर्जन्य पडतो किंवा हे जे पाऊस पडतो, तर अशा वेळेस ह्या ढगांची निर्मिती नेमकी कशामुळे होत आहे, किंवा जे हवेची बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता आहे ती कमी आहे की जास्त आहे, किंवा किती उंचीपर्यंत हवेने बाष्प नेलेला आहे, ह्या सर्व फॅक्टरवर डिपेंड करणार की जो पाऊस पडला तो कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजेच पर्जन्याचा प्रकार कोणता आहे. म्हणजेच काय बघा, पाण्याची वाफ का झाली, पाण्याची वाफ होण्यामागचं कारण काय आहे, त्यानंतर ढगांची निर्मिती किती हाईटवर झालेली आहे, त्यानंतर हे जे ढग आहे किंवा हे जी हवा आहे ही थंडी झाली का, म्हणजेच तापमानामध्ये किती घट झालं, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे पडलेला पाऊस, हे सर्व फॅक्टर जर आपण कन्सिडर केले तर मग आपण त्यानुसार काय करू शकतो, पर्जन्याला वर्गीकृत करू शकतो, म्हणजेच पर्जन्याचे प्रकार करू शकतो. आपल्याला पर्जन्याचे किती प्रकार आहे, तर बघा मी सांगितलं, पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणणार अभिसरण पर्जन्य किंवा यालाच म्हणतो आपण आरोह पर्जन्य. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मग प्रतिरोध पर्जन्य, आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो आवर्त पर्जन्य. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता कन्सिडर करणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण अभिसरण पर्जन्य म्हणजेच कन्व्हेक्शनल रेनफॉल बघणार आहे. आता हा कन्व्हेक्शनल प्रकारचा रेनफॉल जो असतो हा कशा पद्धतीने असतो, तर बघा सिंपल आहे. आतापर्यंत जी प्रोसेस आपण बघितली तीच प्रोसेस कारणीभूत असणारा हा फॅक्टर आहे. म्हणजे इथे बघा,
आता तुम्हाला ही डायग्राम दिसत असणार, अगदी सिंपल आहे ही. आता यामध्ये बघा काय होतंय, एक जनरली बघा हे इथे कोणताही पाण्याचा एक प्रमुख स्रोत आहे, मग तो समुद्र असणार किंवा महासागर असणार. आता या समुद्र आणि महासागरमध्ये काय होतंय की जसा जसा उन्हाळा असणार तसं सूर्याची किरणे जी आहे ती जास्त असणार, किंवा एक सिंपल मी म्हणते की तापमान हे जास्त असणार. तापमान जास्त झालं तर या पाण्याची काय होणार, या पाण्याचं बाष्पीभवन होणार. म्हणजे सिंपल काय तर पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतंय, पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये होतंय. आता सेम हे बाष्प कुठं जाणार, तर हे बाष्प हवेच्या स्वरूपात वरवर जाणार. हे बाष्प हवेच्या स्वरूपात वर गेलं की एका विशिष्ट लेवलवर गेल्यानंतर काय होणार, तर हे हवेची बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे ती संपणार. बाष्प धारण करण्याची क्षमता संपली की तिथे काय होणार, साद्रीभवन ही प्रक्रिया होणार. तिथे कोणती होणार, साद्रीभवन ही प्रक्रिया होणार. म्हणजे जे छोटंसं वॉटर ड्रॉपलेट आहे ते तयार होणार. मग असे असंख्य जे छोटे छोटे ड्रॉपलेट आहे ते जमा होणार. ते जमा झाले की तिथे कशाची निर्मिती होणार, तिथे ढगांची निर्मिती होणार. ढगांची निर्मिती झाली की मला सांगा एका लेव्हल नंतर हे जे पाणी तिथं साचतंय याची कॅपॅसिटी संपून जाणार. पाण्याची कॅपॅसिटी संपली की ते पाणी काय करणार, जमिनीवर परत येणार किंवा पृष्ठभागावर पडणार. यालाच आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण अभिसरण प्रकारचा प्रवाह. मग आता हे अभिसरण आहे म्हणजेच काय, कन्व्हेक्शन आहे. कन्व्हेक्शन म्हणजे कसे तयार झाले, तर बघा जेव्हा हवेचं सर्क्युलर मोशन तयार होत असते तर त्याला आपण, किंवा कुठल्याही पार्टिकलचं सर्क्युलर मोशन तयार होते त्याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो. कन्व्हेक्शन म्हणतो म्हणजेच काय, बघा इथे पाणी होतं, पाण्याची वाफ झाली तर ते वर गेलं. वाफ झाल्यानंतर तिथे थंड झालं तर ते परत द्रवरूपात कुठे येत आहे, खाली येत आहे. परत खाली आल्यानंतर काय होणार, तर सेम प्रोसेस होणार. परत खाली आल्यानंतर बघा आणखी टेम्परेचर वाढणार, आणखी टेम्परेचर वाढलं तर रूपांतर वाफेत होणार. वाफेत रूपांतर झालं की परत वर जाणार. वर गेलं की तिथं परत द्रवरूपात कन्वर्ट होणार. द्रवरूपात कन्वर्ट झालं की परत पावसाच्या माध्यमातून खाली येणार. परत सेम प्रोसेस, परत वाफ होत आहे, परत वर जात आहे, परत द्रवरूपात होत आहे, परत खाली येत आहे. म्हणजेच काय बघा, हे असं सर्क्युलर मोशन तयार होत आहे. यालाच आपण काय म्हणत असतो, याला आपण इथे दिलंच आहे, याला आपण म्हणत असतो कन्व्हेक्शन, दॅट इज अभिसरण. मग आता बघा पाण्याच्या वाफेचे असे अभिसरण तयार झाले आणि या अभिसरण तयार झाल्यामुळे हा पाऊस पडलेला आहे. म्हणून याला कोणत्या प्रकारचा पाऊस म्हणतो, अभिसरण पाऊस म्हणजेच कन्व्हेक्शनल रेनफॉल असं म्हटलं जाते. मग आता अशा प्रकारचा पाऊस हा मॅक्झिमम कुठे पडतो, तर बघा इक्वेटर म्हणजे पृथ्वीचं जे विषुववृत्त आहे तर पृथ्वीच्या विषुववृत्तावर, जे एक्झॅक्ट मी सांगते बघा, पृथ्वीच्या विषुववृत्तावर जर आपण पृथ्वी काढली तर हा झाला 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजेच काय झालं, विषुववृत्त. आता विषुववृत्तापासून जनरली जर आपण खाली कन्सिडर केलं 5 डिग्री साऊथ आणि आपण वर कन्सिडर केलं की 5 डिग्री नॉर्थ, हा जो रिजन आहे ह्या रिजनमध्ये मला सांगा, आता हा विषुववृत्त आहे, विषुववृत्त आहे तर या रिजनमध्ये सूर्याची जी किरणे आहेत ती कशी पडणार, ती सरळ पडणार. सरळ पडत असल्यामुळे हा कोणता प्रदेश झाला, हा उष्णकटिबंधीय प्रदेश झाला. आता इथे काय असणार, सूर्याची किरणे सरळ पडत असल्यामुळे इथलं टेम्परेचर जास्त असणार. इथलं टेम्परेचर जास्त असणार तर त्यामुळे काय होणार बघा, या एरियामध्ये इथे कुठेही जर का पाण्याचा स्रोत असेल तर लगेच काय होणार, तो पाणी पटकन तापणार. पाणी पटकन तापलं की लगेच वाफ होणार. वाफ होऊन त्याचा काय होणार, ढग निर्माण होणार. ढग निर्माण होऊन तिथे काय पडणार, पाऊस पडणार. म्हणजेच विषुववृत्ताजवळ दरवेळेस कुठला पाऊस पडतो तर अभिसरण प्रकारचं पर्जन्य पडत असते. जे तुम्ही ऐकलं असणार की हा जो रिजन आहे हा असा रिजन आहे की तिथे दररोज पाऊस पडतो. म्हणजे दररोज दुपारी 4 वाजल्यानंतर तिथे कशाला सुरुवात होते, पावसाला सुरुवात होते. याचं कारण काय आहे, कारण 4 वाजेपर्यंत पाणी तापून जाते. पाणी तापलं की तिचं वाफ होते. वाफ तयार झाली की ते वर जाणार. जशी जशी हवा वर जाते तशी तशी ती थंडी होत जाते आणि थंड हवेची मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ही कमी असते. मग कमी असल्यामुळे ती काय करणार, बाष्प सोडून देणार. म्हणजेच तिथे ढग तयार होणार. ढग तयार झाले की तिथे काय पडणार, पाऊस पडणार. तर अशा पद्धतीने अभिसरण प्रवाह असतो, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त जे 2 प्रकार आहे, एक म्हणजे आवर्त प्रकारचं पर्जन्य आणि एक म्हणजे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही डाऊट असेल किंवा काही
क्युरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि त्यासोबतच बघा आपल्या अकॅडमीचे काही इनिशिएटिव्ह आहे, जसं सिंहावलोकन बॅच आहे, मूल्यांकन बॅच आहे, जी प्रॉपरली तुमच्या प्रिलिमसाठी जी 28 सप्टेंबरला होणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर त्या अनुषंगाने असलेले हे इनिशिएटिव्ह आहे. तर याबद्दलही तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अकॅडमीला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.